इयत्ता 8वी विषय माहिती तंत्रज्ञान प्रॅक्टिकल असाइनमेंट. तर प्रॅक्टिकल असाइनमेंटमध्ये मागे जो आपण सेक्शन बघितले आहे तर तो सेक्शन कुठला बघितलेला आहे तर ॲड ऑफ पेज मेकर 7.0 हा सेक्शन बघितला. तर पेज मेकरचा उपयोग कशासाठी होतो तर पेज मेकरमध्ये आपल्याला टायपिंग करता येतं, एडिटिंग करता येतं, तर व्हिजिटिंग कार्ड तयार करायचे असेल तर आपल्याला तयार करता येतं. तर हे मागच्या सेक्शनमध्ये आपण बघितलेलं. आता सेक्शन कुठला बघायचा आहे तर आता जो सेक्शन आपल्याला बघायचा तर तो सेक्शन नंबर 6 बघायचा. कॅमेटस या व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर. तर व्हिडिओ एडिटिंग करण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. तर त्यातलं एक सॉफ्टवेअर आपण शिकतो म्हणजे कुठलं सॉफ्टवेअर शिकतो आपण कॅमेटस या व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर. तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या असाइनमेंट आहेत बघा त्यामध्ये. तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला पहिली असाइनमेंट दिलेली आहे हाऊ व्हिडिओ ओपन अँड साईज चेंजिंग कॅमेटास या. तर हाऊ व्हिडिओ ओपन कशा पद्धतीने व्हिडिओ ओपन करायचा आणि साईज कशा पद्धतीने चेंज करायची तर कॅमेटास यामध्ये आपण बघणार आहे. आणि कसं काय हाऊ व्हिडिओ ॲड इन इमेज इन कॅमेटास या म्हणजे व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने इमेज आपण ॲड करू शकतो त्यात आपण बघायचं. तर अशा पद्धतीने 2 असाइनमेंट आहेत आपल्याला कॅमेटास यामध्ये बघायचं असतं. तर कॅमेटास या ओपन करण्यासाठी सुरुवातीला कॅमेटास या हे सॉफ्टवेअर तुमच्या पीसीला किंवा तुमच्या कॉम्प्युटरला इन्स्टॉलेशन करणं गरजेचं आहे. इन्स्टॉल असेल तरच काय होणार कॅमेटास या ओपन होणार आहे. तर त्यासाठी इंटरनेटवरून तुम्ही काय केलं पाहिजे कॅमेटास या नावाचं सॉफ्टवेअर काय केलं पाहिजे तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे. डाउनलोड केल्यानंतर ते इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर बघा तर ही एक विंडो अशा पद्धतीची एक विंडो येईल. तर ती कॅमेटास याची विंडो असेल. कॅमेटास या ओपन करायचं. ओपन करताना कशा पद्धतीने ओपन करायचं बघा स्टार्ट कॉम्प्युटर इन्स्टॉल कॅमेटास म्हणजे स्टार्ट कॉम्प्युटर केल्यानंतर जर इन्स्टॉल असेल तर कॅमेटास या शब्द टाईप केल्यानंतर ओपन होईल. कॅमेटास या स्टुडिओ नावाचा सॉफ्टवेअर काही ओपन होईल. ओके. तर ते ओपन झाल्यानंतर इम्पोर्ट मीडिया टॅब की तर आपल्याला इम्पोर्ट मीडिया काय करावं लागेल तर तो टॅब काय करावा लागेल इन्क्लूड करावा लागेल. तर इम्पोर्टला क्लिक केल्यानंतर जो मीडिया पाहिजे तो मीडिया काय करावा लागेल आपल्याला इम्पोर्ट करावा लागेल. सिलेक्ट एनी व्हिडिओ ओपन बटन सिलेक्ट व्हिडिओ मूव्ह ऑन ट्रॅक 1. तर ट्रॅक 1 मध्ये जो काय करावा लागेल तर तो व्हिडिओ मूव्ह करावा लागेल. कंट्रोल प्लस लेफ्ट माऊस क्लिक करून तर त्या स्पेसिफिक व्हिडिओच्या बाउंड्रीज काय होतात शो होतात आणि त्या बाउंड्री काय करतात ड्रॅग करतात. मी इथे प्रॅक्टिकली दाखवतो बघा आता. तर ह्यासाठी सुरुवातीला कॅमेटास या नावाचं सॉफ्टवेअर क्लिक केलं पाहिजे. कॅमेटास या आता काही आले पाहिजे कॅमेटास. तर सॉफ्टवेअरचं नाव काय कॅमेटास या स्टुडिओ 8. 8 हे व्हर्जन आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्जन आहे. 4 व्हर्जन असतं 8 आहे 10 आहे. तर त्यामध्ये कुठलं व्हर्जन आपण चॉईस केलं कॅमेटास या स्टुडिओ 8 नावाचं व्हर्जन आपण चॉईस केलं. ओके. तर ते सॉफ्टवेअर ओपन होतं बघा. हे सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे. हे सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इम्पोर्ट तर व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर. जर एखाद्या व्हिडिओचा आवाज कमी असेल तर आपण करू शकतो आवाज वाढवू शकतो. त्यामध्ये इमेज इन्सर्ट करायचं असेल तर इमेज इन्सर्ट करू शकतो. हे ऑप्शन आपण अप्लाय करू शकतो. तर इम्पोर्ट मीडियाला क्लिक करतो पहिला. इम्पोर्ट मीडियाला क्लिक केल्यानंतर फॉर एक्झाम्पल काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत बघा. एक्झाम्पल बघा काही एक व्हिडिओ मी तुम्हाला एडिट करून दाखवतो इथं. ठीक आहे. काही एक प्रॅक्टिकलचा एक व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ मी काय करतो तर एडिट करून तुम्हाला दाखवतो इथं. हा व्हिडिओ मी इथं ओपन केलेला आहे. ओपन करायचा जो व्हिडिओ पाहिजे तो आपण काय करायचा तर तो व्हिडिओ ओपन करायचा. ओपन केल्यानंतर त्या व्हिडिओला क्लिक करून ड्रॅग करून तो ट्रॅकमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा. तो ट्रॅकमध्ये काय करायचा इन्सर्ट करायचा. ट्रॅकमध्ये इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला जर आता हे स्पेसिफिक नाव टाकायचं असेल तर नेम टाकायचं असेल व्हिडिओला तर काही कॉलआउटला क्लिक करायचं. कॉलआउटला क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी रेक्टँगल बॉक्स सिलेक्ट करायचा. तो रेक्टँगल बॉक्स सिलेक्ट केला की तुम्ही करू शकता स्पेसिफिक नाव. आता आपल्याला काय टाकायचं नाव आता स्टँडर्ड काय टाकायचं 8 एक्झाम्पल घेतलं. स्टँडर्ड 8 सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर साईज वाढवायची जी आपण पाहिजे तेवढी आपण साईज. ओके.
आता एखादी इमेज इन्सर्ट करायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये एखादी इमेज मला इन्सर्ट करायची आहे तर इम्पोर्ट मीडियाला जायचं, क्लिक करायचं, एखादी इमेज आता इथे डाउनलोड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इमेज येत असतो बघा. पिक्चर्समध्ये इमेज ओके, ही इमेज आहे ती पण इन्सर्ट करू शकतो. ओपन करायची इमेज, ओपन केल्यानंतर ती इमेज ड्रॅग करायची ओके. ती ड्रॅग करून ह्या ट्रॅक पोस्टमध्ये तुम्हाला इन्क्लूड करायचे. ट्रॅक छोटा करायचा, त्या ट्रॅक पोस्टमध्ये काय करायचे, ती इमेज मला काय करायची, इन्क्लूड करायची. तर ती इमेज मी काय करतो त्या ठिकाणी ही इमेज आहे तर ती इमेज मी ड्रॅग केली म्हणजे काय तर ह्या व्हिडिओच्या एंडिंगला अशा पद्धतीचे व्हिडिओ काय होणार तर इमेज काय होणार आहे, इन्सर्ट होणार. ती इमेज ड्रॅग ड्रॉप क्लिक करायचं, क्लिक प्रेस केल्यानंतर कंट्रोल प्रेस करून तुम्ही काय करू शकता, इमेज वाढवू शकता. कंट्रोल आणि लेफ्ट क्लिक करून इमेज काय करू शकतो, वाढवू. हे झाल्यानंतर तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो तर त्या व्हिडिओमध्ये चेंजेस करू शकतो. आवाज जर आपल्याला वाढवायचा असेल तर तो ट्रॅक सिलेक्ट करायचा, ऑडिओला क्लिक करायचं. ऑडिओला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत, एनेबल व्हॅल्यूम दिलेलं आहे आणि नॉईज दिलं. क्लिक करायचं आणि या ठिकाणी ट्रॅकचा ऑप्शन काय करायचा, ट्रॅक वाढवायचा म्हणजे आवाज काय होतो, आपला आवाज काय होतो तर वाढला जातो इथं. हे झाल्यानंतर बघा पुढच्या असाइनमेंटमध्ये काय सांगितलं इथं, इम्पोर्ट मीडिया आता जे सांगितलं तर तेच पुढच्या असाइनमेंटमध्ये सांगितलं, हाऊ टू व्हिडिओ ॲड. तर कशा पद्धतीने व्हिडिओ आहे आता मी तुम्हाला सांगितलं की इम्पोर्ट मीडिया टॅबला क्लिक करायचं, सिलेक्ट एनी व्हिडिओ, इम्पोर्ट मीडिया टॅबला क्लिक सिलेक्ट एनी इमेज. ठीक आहे, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इमेज इन्सर्ट करता येईल. इम्पोर्ट मीडियाला क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ इन्सर्ट करू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे इमेज इन्सर्ट करू शकतात. हे इमेज इन्सर्ट झाल्यानंतर आता आपल्याला हे सगळं एकत्र करायचं आहे. सगळे एकत्र करायचं असेल तर काय करायचं, प्रोडक्ट आहे शेअरला क्लिक करायचं. शेअरला क्लिक केल्यानंतर कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, कुठली साईज पाहिजे तर ती चेक करायची. तर ज्या साईजमध्ये पाहिजे तो साईज सिलेक्ट करायची, नेक्स्टला क्लिक करायचं, फिनिश करायचं. ऑटोमॅटिक काय होणार आहे, हा व्हिडिओ तिथं फोल्डर कुठं पाहिजे, एक्झाम्पल मला डेस्कटॉपला पाहिजे, डेस्कटॉप सिलेक्ट करायचं आणि इथं सेव्हला क्लिक केल्यानंतर फिनिश म्हणण्याची ही प्रोसेसिंग तुमची चालू होईल. ठीक आहे, तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये आपण काय शिकलो की व्हिडिओ कशा प्रकारचं एडिट करायचं किंवा नेम जर इन्सर्ट करायचं असेल तर ते आपल्याला इन्सर्ट करता येतात. जर एखाद्या व्हिडिओमध्ये एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल तर ती पर्टिक्युलर इमेज काय करू शकतो आपण, इन्सर्ट करू शकतो. हाऊ टू ॲड व्हिडिओ इमेज. तर हे ऑप्शन आता आपण तर कॅमेटा साय नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये बघितलं. तर कॅमेटा साय नावाचं ॲप्लिकेशन हे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. त्यामध्ये व्हिडिओचे आपल्याला आवाज कमी जास्त करता येतात, एडिटिंग करता येते. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपल्याला तर ह्या सॉफ्टवेअरमध्ये करता येतात. हा सेक्शन इथं संपलेला आहे.